नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तृणमूल काँग्रेसने राष्ट्रपती भवनावरती आता मोर्चा काढलेला आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संसद तसंच यांच्यासोबत आणि आम आदमी पार्टी तसंच सत्ताधारी शिवसेनेचे नेते देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। संसदेपासून या मोर्चाला सुरुवात झाली। शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ तसंच चंद्रकांत खैरे, गजानन कीर्तिकर आणि अरविंद सावंत हे देखील या मोर्चात सहभागी झाले। नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्याची घोषणा यावेळी करण्यात आली। तत्पूर्वी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तृणमूलकडून संसद भवन परिसरात निदर्शनं देखील करण्यात आली। अंगावरती काळी शाल घेऊन हे निदर्शन यावेळी करण्यात आलं। 125 करोड़ जनता जो देश में है वो सब निराश है। ये हमारा क्या अपील करने वाले अच्छा कर पाएंगे आप आने वाले समय में? एकदम सबों को आना है, एक प्लेटफॉर्म में आकर के आंदोलन करना है, जागृति लाना है देश में कि ये सरकार गरीब मजदूर किसान इसके खिलाफ काम कर रही है, आम जनता के खिलाफ ये सरकार काम कर रही है। राष्ट्रपति से क्या अपील होगी सर? यही सब कि पूरा देश की जनता परेशान है, आप राष्ट्रपति हैं, शासन पे बैठे हैं, आप सरकार को, मोदी सरकार को तंबी दीजिए। बच्चों के पिगी बैंक भी जीरो हो गए, जो माँ ने थोड़े बहुत पैसे बचा के रखे थे वो काला धन नहीं है, जो काले धन वाले असली हैं उनको पकड़िए। विजय माल्या 9,000 करोड़ लेके भाग गया इंग्लैंड में, उनको वापस लेके आइए। स्विस बैंक में कितने पैसे पड़े हैं उनका हिसाब दीजिए। तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आणि या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचा दिल्लीचा प्रतिनिधी प्रशांत कदमनं। नोटबंदीच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचा जो राष्ट्रपती भवनावरचा मार्च जो आहे तो सुरू झालेला आहे। ममता बॅनर्जी यांच्यासोबत शिवसेना, आम आदमी पार्टी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर सगळ्यात मोठा विरोधी पक्ष जो आहे तो काँग्रेस या मोर्चामध्ये सहभागी नाहीये, मात्र सरकारचा अत्यंत विश्वासू जुना सहकारी, विश्वासू आता म्हणता येणार नाही पण जुना नक्कीच म्हणता येईल, ती शिवसेना मात्र या मोर्चामध्ये सहभागी आहे। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, गजानन कीर्तिकर असे अनेक नेते, आनंदराव अडसूळ हे आता ममता बॅनर्जी यांच्यासोबत चालतायत। खरं तर नोटबंदीच्या या निर्णयाचं शिवसेनेनं सुरुवातीला स्वागत केलं होतं, मात्र नंतर सामान्य लोकांना जो त्रास होतोय तो फार चुकीचा असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। सरकार संवेदनाहीन बनलंय असा आरोप शिवसेनेनं केलेला आहे आणि त्याच्यामुळेच या मोर्चामध्ये शिवसेना ममता बॅनर्जींच्या सोबत सहभागी झालेली आहे। खरं तर काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली, जर मोदी शरद पवार यांच्यासोबत जाऊ शकतात तर मग आपण ममता बॅनर्जींच्या सोबत का नाही जायचं, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आणि त्यानंतर आता हे सगळे शिवसेनाचे खासदार जे आहेत ते ममता बॅनर्जींच्या सोबत सहभागी झालेले आहेत। राष्ट्रपती भवनावरती हा मोर्चा पोहोचेल, तिथं एक निवेदन दिलं जाईल आणि सरकारच्या विरोधातलं ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली जाईल। नोटबंदीच्या विरोधावरून विरोधकांमध्ये काहीशी फूट पडली असल्याचं चित्र जरी दिसत असलं तरी राष्ट्रपतींना भेटून एक प्रकारे वातावरण तापवण्याचा प्रयत्न नक्कीच ममता बॅनर्जी आणि त्यांचे सहकारी करतायत। कॅमेरामॅन प्रमोद गुप्तासह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।